महाराष्ट्र मोसमी वाऱ्यांनी व्यापला। मोसमी वारे राज्यात सक्रिय। पुढील 24 तासात राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज। मुंबई कोकणात मुसळधार पावसाची शक्यता। पुणे आणि घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज। अरबी समुद्र आणि मुंबई पुणे कोकणात आकाशात ढगांची दाट। मराठवाड्यात गेल्या 24 तासात 9 मंडळात अतिवृष्टी। छत्रपती संभाजीनगरच्या कसनेर, आडूळ, बालनगर, भराडी, बोरगावमध्ये अतिवृष्टी, तर जालन्यातील रामनगर, धनगर पिंपरी, वडगावमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद। साताऱ्याच्या पाटणमध्ये मुसळधार पावसामुळे ओझरडे धबधबा प्रवाहित, तर कोयना धरण क्षेत्रात 51 मिलीमीटरपेक्षा पावसाची नोंद। ओझरडे धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह। लोणावळा खंडाळा घाट पावसाळ्यात निसर्ग सौंदर्यानं खुलला। पावसाळा सुरू होताच लोणावळा आणि खंडाळा घाट परिसर हिरवाईनं नटला। सांगलीच्या शिराळा तालुक्यासह चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। पाथरपुंज भागात अवघ्या 12 तासात 147 मिलीमीटर, तर नेवळे परिसरात 78 मिलीमीटर पावसाची नोंद। यानंतर पुढची बातमी। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची हजेरी। गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही 46% पावसाची तूट। सुरू असलेल्या पावसामुळे पेरण्यांना वेग येणार। वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस। जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित। पेरणीपूरक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान। बीडमध्ये माजलगावात पावसाची दमदार हजेरी। लिंबा गणेश आणि परळी परिसरात हलक्या सरी। अजूनही बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। धुळे शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी लागल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। पावसामुळे शेती कामांना वेग। पुढील काही दिवस पावसाचा जोरदार इशारा। हवामान विभागाचा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। रिसोड तालुक्यातील वाकद परिसरात सकाळी पावसाला सुरुवात। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मुंबईतील माटुंगा परिसरात महापालिकेचा अधिकारी गटाराच्या मॅनहोलमध्ये पडल्यानं किरकोळ जखमी। महापौर रितू तावडेंच्या पाहणी दरम्यानच घडला प्रकार। मुंबईत मुसळधार पावसामुळे दादरमधल्या हिंदू कॉलनी परिसरात सखल पाण्यात साचलेल्या भागामध्ये एका खड्ड्यात एक माणूस पडला। नालासोपाऱ्यातील आचोळे रोडवर 9,78,00,000च्या गटार प्रकल्पाची पहिल्याच पावसात पोलखोल। गालानगर ते चंदन नाका परिसर जलमय। पाणी उपसण्यासाठी आणलेला सक्शन पंपही बंद। भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरात नालेसफाई दरम्यान कचरा काढण्याऐवजी पुढे ढकलण्याचा प्रकार। कामगारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नागरिकांकडून नालेसफाईच्या कामावर संताप व्यक्त। वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पपई बागांचं मोठं नुकसान। शेतकरी संकटात। पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। कोल्हापुरात 2 दिवसांपासून पावसाची हजेरी। भात आणि भुईमूग पेरणीला सुरुवात, तर पुढील 5 दिवस कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा अंदाज। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील शहापूरमध्ये वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू। कापूस लागवडी दरम्यान झाडाखाली थांबले असतानाची घटना। आईसमोरच घडलेल्या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ केली। सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। डोंगरावरून अचानक दगड कोसळू लागल्यानं रस्ता बंद। मुंबईत पावसाच्या आगमनानं मोराचा मनमोहक नृत्याविष्कार। 2 मोर पावसाचा आनंद घेत नाचताना दिसले। नृत्याविष्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी। गेल्या 24 तासात 94 मिलीमीटर पावसाची नोंद। पाऊस वेळेवर न पडल्यानं पर्यटनावर परिणाम। पावसानं हजेरी लावल्यानं हॉटेल व्यावसायिक, चिक्की व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण।
ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच धाराशिवसाठी 18 कोटींचा निधी, विविध विकास कामाच्या स्थगिती दिलेल्या निधीला एकनाथ शिंदेंकडून तात्काळ मंजुरी. ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांचं महिनाभरापूर्वीपासून बंडाचं प्लॅनिंग सुरू होतं. ओमराजे निंबाळकरांचे बंधू मकरंद निंबाळकर यांचा गौप्यस्फोट. मकरंद निंबाळकर ठाकरेंसोबतच राहणार. धाराशिवमधील कट्टर राजकीय विरोधक पाटील कुटुंबाकडून ओमराजेंचं महायुतीत स्वागत. महायुतीनं उमेदवारी दिल्यास प्रचारही करू. जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांच्याकडून स्पष्ट. तर बसमध्ये सीट मिळवून देणं म्हणजे विकास नसल्याचाही त्यांनी यावेळी टोला लगावला. नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अर्चना देशमुख यांचं जात प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता. जात प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस. काटोल नगर परिषदेवर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शेकापची सत्ता. जालन्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भीक मागवा आंदोलन. फुटलेल्या खासदारांना निधी देण्यासाठी शहरातील बस स्थानक परिसरात भीक मागितली. पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्याचाही इशारा दिला. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता. विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता. विधान परिषद उपसभापतीपदी पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दल उभारणार. राज्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या जाळ्यावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. स्वर्गीय गायिका आशा भोसले यांच्याबाबतचा शोकप्रस्ताव मांडताना मराठी भाषेतील चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून दिलगिरी व्यक्त. मला दिलेल्या प्रतीत चुका होत्या. प्रत अत्यंत बारीक अक्षरात आणि अस्पष्ट असल्याचं नार्वेकरांचं स्पष्टीकरण. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सोलापुरात मनसेचं आंदोलन. आशा भोसले यांच्याबद्दल शोकप्रस्ताव मांडताना नार्वेकर यांनी मराठीत बोलताना चुका केल्या. नार्वेकर यांना मराठी शुद्ध लेखनाचं पुस्तकही पाठवण्यात आलं. विधानसभा अध्यक्षांना मराठी बोलता येत नाही, लिहिताही येत नाही, वाचताही येत नाही. खासदार संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर निशाणा. ते नार्वेकर आहेत की युरोपातील एक देश नॉर्वे आहे. संजय राऊतांचा नार्वेकरांना उपरोधिक टोला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विधिमंडळातील पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. एपीएमसीचा खेळ थांबवा, विद्यार्थ्यांचा जीव वाचवा असे बॅनर हाती घेऊन आंदोलन. मेगा भरती करण्याची विरोधकांची मागणी. राज्यात बालविवाहाचं धक्कादायक वास्तव. परभणीत 48% मुलींचं अल्पवयात लग्न. अनेक जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती. लग्नपत्रिकेवर आता वधूवराच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार. राज्य सरकार लवकरच नियम लागू करणार. बालविवाहाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार. राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींचं लग्न लागल्याची माहिती आणि आकडेवारी समोर. केतन अग्रवालची हत्या केल्याची सीए आणि चेतनची कबुली. लोणावळा ग्रामीण पोलिसांची एबीपी माझाला माहिती. चेतन आणि सीएची लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चौकशी. सुनियोजित कट रचून केतनची हत्या. हत्येच्या दिवशी आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयलची एका कॅफेत भेट. हत्येची रणनीती हॉटेलमध्ये ठरवल्याचं पोलीस तपासातून उघड. साखरपुडा झाल्यानंतर सिया किरकोळ भांडणावरून केतनसोबत भांडत होती. केतननं वडील विशाल यांच्याकडे अनेकदा तक्रार केली होती. सियाच्या बोलण्यात चेतन चौधरी नावाच्या तरुणाचा उल्लेख असायचा. चेतन आणि सियाचे आधीपासूनच प्रेमसंबंध. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांचा पोलिसांना सवाल. सियाला केतनची लग्नच करायचं नव्हतं. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांचा दावा. 4 जूनला केतन लोहगडावर न गेल्यानं सिया संतापली होती. सियाच्या वाढदिवसाला ट्रेकिंगचा हट्ट पुरवण्यासाठी केतन लोहगडावर गेल्याचा वडील विशाल अग्रवाल यांचा दावा. बीडच्या अंबाजोगाईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीविरुद्ध पोस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. दळण आणण्यासाठी जात असताना अपहरण करून मुलीवर अत्याचार. वाशिमच्या रिसोड मालेगाव मार्गावर कार उलटून मोठा अपघात. एकाचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी. टायर फुटल्यानं गाडीचा अपघात झाल्याची माहिती. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे टायर
घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग, अपघातानंतर टेम्पोनं घेतला पेट, गाडीसह साहित्य जळून खाक. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आवळी गावाजवळची घटना. मुंबई अहमदाबाद महामार्गावर कंटेनरला भीषण आग, 9 कोटींचा इलेक्ट्रॉनिक माल जळून खाक. वसईच्या सातवली परिसरातून भिवंडीच्या दिशेनं हा कंटेनर जात होता. नाशिकच्या सातपूर MIDC परिसरात कंपनीला आग, अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण, कारण अजूनही अस्पष्ट. अकोल्यात शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात करण्यात आलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. गायनॅक OPD लिफ्टजवळ नव्यानं बांधलेल्या भिंतीच्या विटा निखळल्या, रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. सोलापूरच्या बार्शीत 27,87,000 रुपयाचा गुटखा पोलिसांकडून नष्ट. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालानंतर बार्शी पोलिसांची कारवाई. नंदुरबारमध्ये LCBची मोठी कारवाई, आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक. शहादा शहर पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक घरफोडीचे गुन्हे उघड. वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरावरच्या केळी जमीनदोस्त, नुकसानाची पाहणी. पंचनामेही झाले, मात्र विमा कंपनीच्या हवामान मापक केंद्रावर वादळाची नोंदच नाही. विमा कंपनीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार. सिंधुदुर्गामध्ये नुकसान भरपाई न मिळाल्यानं आंबा बागायतदारांचं 3 जुलैला जलसमाधी आंदोलन. देवगड हापूस उत्पादक शेतकरी आक्रमक. धुळ्यात खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग, बैलजोडी विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी बाजार समितीत गर्दी. तर बैलांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका, नाराजीही व्यक्त. गोंदिया शहराचा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार. पाईपलाईनमध्ये गळती असल्यानं पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. गोंदिया शहरासह कुडवा आणि कटंगी गावांनाही फटका. पुणे दानापूर अमृत भारत एक्सप्रेस 27 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत. नाशिक जिल्ह्यात फक्त मनमाडलाच थांबा. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार. दानापूर हे बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर.